नमस्कार, मी वसुंधरा काशीकर. तयारी 10वीची या कार्यक्रमात महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचं मनापासून स्वागत. काल आपण चर्चा केली होती मराठी या विषयाची आणि आजचा आपला विषय आहे हिंदी. महत्वाचा विषय आहे हिंदी. आपली राष्ट्रभाषा आहे आणि हिंदी या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्याबरोबर आहे मुंबईच्या IES दिगंबर पाटकर विद्यालयाच्या उर्मिला फणसेकर आणि अनेक वर्षांचा त्यांचा शिकवण्याचा अनुभव आहे. उर्मिला मॅडम, तुमचं IBN लोकमतमध्ये तयारी 10वीची या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सगळ्यात महत्वाचं की वेळ कमी उरलेला आहे विद्यार्थ्यांना. 5 मार्चपासून परीक्षा सुरू होते, इतर विषयांचा अभ्यास करायचा आहे. थोडक्यामध्ये काय सांगाल, कशावर विद्यार्थ्यांनी पेपर पॅटर्ननुसार भर द्यावा? विद्यार्थ्यांनी प्रथम पाठांचं नीटपणे म्हणजे लक्षपूर्वक धडे वाचले पाहिजे. जवळजवळ 8 ते 9 वेळा एक एक धडा वाचला पाहिजे. नंतर सुरुवातीला जेव्हा पेपर लिहिताना स्वच्छता, सुंदर हस्ताक्षर हे महत्वाचे गोष्ट आहे. त्या सुंदर खाडाखोड अजिबात करता कामा नये. काटछाट कहीं भी होणं नाही चाहिए. आणि प्रश्न ज्या वेळेस आपण लिहितो ते दीर्घोत्तरी जे प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 1, तर त्याची उत्तरं आदर्श असली पाहिजे. आता आदर्श उत्तरं म्हणजे काय, तर 3 परिच्छेदात उत्तरं असले पाहिजे. पाठाचं नाव, पाठाचा प्रकार, त्याचा लेखक आणि लेखकाचं एक विशेषण त्याच्यामध्ये घातलं पाहिजे. आणि मध्यवर्ती कल्पना, धड्याचं असू दे, कवितेचं असू दे, आदर्श उत्तर लिहिताना त्याची मध्यवर्ती कल्पना लिहिली पाहिजे की त्याचं आदर्श उत्तर झालं. त्याचा पहिला परिच्छेद संपला. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये त्यांनी जसा प्रश्न विचारलाय त्या अनुषंगाने महत्वाचे 3 ते 4 मुद्दे लिहिले पाहिजे की त्याला संपूर्ण मार्क मिळू शकतात, 3पैकी 3. म्हणजे सगळ्यात महत्वाचं पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाचं नाव, धड्याचं नाव आणि मध्यवर्ती कल्पना असणं गरजेचं. मला वाटतं 12 मार्कांचे प्रश्न गद्य पाठांवर विचारलेले जातात, दीर्घोत्तरी प्रश्न. कवितेच्या दीर्घोत्तरी प्रश्नांची तयारी आपण कशी करायची? तशाच प्रकारे कवितेचं नाव, कवितेचा प्रकार आणि कवितेचा कवी जो आहे त्या कवितेचा एक विशेषण, सुप्रसिद्ध कवि अथवा उदाहरण के तौर पर मैं बताती हूँ कि अपने हरिवंशराय बच्चन घेतला तर हरिवंशराय बच्चन ज्येष्ठ एवं सुप्रसिद्ध कवी आहे. कवी शब्द लिहिताना लिखाणात चुका होता कामा नये. कवीची मराठीमध्ये दीर्घ रस्व मात्रा आहे आणि हिंदीमध्ये रस्व मात्रा लिहिली पाहिजे. कवी हा शुद्ध लेखनाच्या चुका टाळायला पाहिजे. योगेश नाळेचा आपल्याला पुण्याहून फोन येतोय. योगेश, प्रश्न विचार तुझा. हॅलो. हा योगेश, प्रश्न विचार तुझा. 1 ते 3 सारांश कसा लिहायचा? सारांश कसा हिंदीमध्ये सारांश लेखन नाहीये, मराठीमध्ये हा प्रश्न आहे. हिंदीचा जो अभ्यास करतोय हा मुलगा, तर त्या हिंदीमध्ये सारांश काहीतरी गोंधळ थोडासा त्याचा उडालेला दिसतोय. कारण संयुक्त आणि संपूर्ण दोन्ही हिंदीमध्ये सारांश लेखन. मॅडम, मगाशी आपण बोलत होतो दीर्घोत्तरी प्रश्नांबद्दल. वस्तुनिष्ठ जे प्रश्न असतात, ऑब्जेक्टिव्ह, त्यामध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपैकी पूर्ण मार्क मिळू शकतात. त्याची तयारी कशी करायची? पाठांचं व्यवस्थित जर अभ्यास केला असेल किंवा वाचन केलेलं असेल तर त्यांना पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये मार्क मिळू शकतात. नक्कीच. मी पाठांचं वाचन त्यासाठी रिक्त स्थानों की पूर्ती करो, 1 वाक्यात उत्तरे द्या, हे सगळे मार्क मिळू शकतात. नक्कीच. मॅडम, याच्यामध्ये व्याकरणावर पुष्कळ प्रश्न असतात. व्याकरणाच्या प्रश्नांची सुद्धा नीट जर तयारी केली तर त्यातही पूर्णपैकी पूर्ण मार्क. व्याकरणाचं उदाहरण सकट सांगाल? व्याकरणामध्ये आता हिंदीमध्ये फारच कमी केली आहे. तर अव्यय आहे, मुहावरे आहेत. तर मुहावऱ्यांचा योग्य अर्थ म्हणजे जे पुस्तकांच्या पाठीमागे लिहिलेले ते अर्थ पाठ करावे लागतात. मुहावरे आपल्या मनाने उत्तर लिहिता कामा नये. थोडंसं विस्ताराने बोलू त्याच्याबद्दल. संतोष ठाकूर उस्मानाबादहून आपल्याला प्रश्न विचारतोय. संतोष, प्रश्न विचार तुझा. पूरक पत्रामध्ये पाठाचा परिचय लिहिणे महत्वाचं आहे का? संतोष, पुन्हा एकदा प्रश्न विचार. प्रश्न कळत नाहीये. पूरक पत्रामध्ये त्या पाठाचा परिचय लिहिणे महत्वाचं आहे का? हा, प्रस्तावना असणं महत्वाचं आहे. कारण प्रस्तावना हा शब्द लिहिणं आवश्यक नाही, पण आपल्या भाषेत त्याचं प्रस्तावना लिहिणं महत्वाचं आहे. प्रस्तावना शब्द लिहू नका. म्हणजे काय हवंय की उदाहरण के तौर पर पहिला जो धडा आहे त्या प्रेमचंदचा, त्या प्रेमचंद हा कहानीकार है आणि कहानीकार ज्येष्ठ एवं सुप्रसिद्ध कहानीकार ने क्या कहा है उस पाठ में. पहला पाठ है. हा, नक्कीच. म्हणजे प्रस्तावना देणं खूप गरजेचं आहे. पण आपल्याला पुन्हा एक फोन येतोय. मॅडम, चैत्राली गोंधळी नाशिकहून आपल्याशी बोलते. चैत्राली, तुझा प्रश्न विचार. हॅलो. हा चैत्राली. हा, माझा असा प्रश्न आहे की निबंधाची तयारी कशी करायची? संयुक्त आणि संपूर्ण दोन्हीमध्ये निबंध आहे. निबंधाची तयारी कशी करायची? थोडं विस्तार. निबंध ही एक लेखनाची कला आहे. त्याच्यामध्ये प्रस्तावना आकर्षक असली पाहिजे.
प्रस्तावना लिहिताना काव्यपंक्ती जर घातल्या तर अतिशय उत्कृष्ट निबंध तयार होतो. म्हणजे उदाहरण के तौर पर बताती हूँ, मेरा भारत महान हा निबंध लिहिताना तिने त्या विद्यार्थिनीने काय करायचंय, जहा डाल डाल पर, अशा प्रकारचे जे वाक्य आहेत, जहा डाल डाल पर सोने की सोने की चिड़िया चिड़िया करती करती है है बसेरा, वह भारत देश आहे. म्हणजे आपण लिहिताना त्याच्यातले मुख्य मुद्दे विषयानुसार निबंधाचा सारांश ते संपूर्ण करायचे, विस्तार करायचे, पण त्याच्यात मुहावरेदार भाषा घातली पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे काही म्हणींचा आपण वापर करू शकतो, पण काही हिंदी, कविता. हो, पण हिंदीचा पेपर लिहिताना मराठी आणि इंग्रजीचा कृपया वापर करू नका, ही खास सूचना द्यावीशी वाटते. नक्कीच हिंदीचाच तुम्ही वापर केला पाहिजे. प्रतीक मुनेश्वर यवतमाळहून बोलतोय आपल्याशी. प्रतीक, प्रश्न विचार तुझा. मॅडम कहाणी लेखन कसं लिहायचं आहे? प्रतीक, पुन्हा प्रश्न विचार, ऐकू येत नाही नीट. कहाणी लेखन कसं लिहायचं आहे? कहाणी लेखन कसं करायचं? कहाणी लेखनामध्ये संपूर्ण या हिंदी संपूर्णमध्ये आहे हा प्रश्न. त्याला 5 गुण असतात, 5पैकी 5 मार्क मिळवू शकतो विद्यार्थी. ते लिहिताना भूतकाळात कहाणी पाहिजे, नामनिर्देश दिलं पाहिजे, कहाणीतले जे पात्र आहेत किंवा कहाणीमध्ये जे गाव आहेत त्या गावांना नावं दिली पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे 4 ते 5 परिच्छेदात कहाणी लेखन केलं पाहिजे आणि मुहावरेदार भाषा म्हणजे 2 ते 3 मुहावरे त्याच्यात घातले पाहिजे. तर कहाणी लेखन एक परिच्छेद, आणि कहाणीला शीर्षक देणं महत्वाचं आहे, कहाणीची सीख लिहिणं महत्वाची आहे. थोडक्यात लिहायचं आहे आणि त्याला 1-1 मार्क आहे. म्हणजे शीर्षकाला सुद्धा एक मार्क मार्क आहे आहे. आणि शिकवण जी आहे त्याच्यातून काय तुम्ही सीख बोध घेता आपल्याला, बोध. त्याला सुद्धा बरोबर. मार्क आहे. मॅडम, आपल्याला परत एक फोन येतोय. सोनाली पाठारे ठाण्याहून बोलते. सोनाली, प्रश्न विचार. माझा असा प्रश्न आहे की निबंध कोणत्या प्रकारचे येऊ शकतात आणि महत्वाचे धडे कोणते? अच्छा, निबंध तुम्हाला 5 प्रकारचे असतात संपूर्णसाठी आणि संयुक्तला 4. तर या वर्षी मला असं वाटतंय की मेरा भारत महान करा. दुसरं आहे आत्मकथा, किसान की आत्मकथा करा. तिसरं आहे आता सामाजिक जो प्रश्न आहे की आपली मुंबई म्हणजे काही दहशतवादी हल्ले झाले. त्याच्यावर करा. आणि पेडकी आत्मकथा, आणखी निबंध मी आणले. या प्रकारचे निबंध करायला पाहिजे. मॅडम, तिने आणखी प्रश्न विचारलेला आहे की धडे कोणते महत्वाचे, त्याबद्दल थोडंसं हो, सांगा. सांगते. धडे आहेत यावर्षी गुप्तधन, पहिला धडा जो आहे त्यावर करायचंय. नंतर काकासाहेब कालेलकरांचा सह्याद्री को वंदन करायचंय. ऐनक हा अत्यंत व्यंग्यात्मक निबंध आहे, तो करा. नंतर समय आहे, ही कहाणी आहे. सच्चा सुख ही एकांकिका आहे, त्याच्यावर हे 5 प्रश्न. मॅडमनी जे महत्वाचे निबंध आणि धडे सांगितले ते करा. शशांक मोकाशी चुनाभट्टी इथून आपल्याला प्रश्न विचारतोय. शशांक, प्रश्न विचार तुझा. हॅलो. हा शशांक. इथे काही प्रश्न अपेक्षित मध्ये असतात, गाईडात असतात, परंतु ते कुठला प्रश्न करणं योग्य आहे? हा सुंदर प्रश्न आहे की सगळीकडचे आपण वाचायचे आणि पाठांतर काही करायची गरज नाही. तो धडा पूर्ण समजला असेल किंवा कविता पूर्ण समजली असेल तर ते सगळं वाचून आपलं एक योग्य उत्तर तयार केलं पाहिजे. ते उत्तर लिहून काढलं पाहिजे 3-3 वेळा की मुलाची सगळी तयारी तयार होते. अगदी खरंय. मॅडम, तुषार ब्राह्मणकर आपल्याला भंडाऱ्याहून प्रश्न विचारतोय. तुषार, काय आहे प्रश्न तुझा? मॅडम हा, प्रश्न विचार सलग तुषार तुझा. दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्या धड्यात येणार आहे? दीर्घोत्तरी प्रश्न कोणत्या धड्यातले करायचे असं तुम्ही सांगितलं, विचारलेलं आता आहे. थोड्या वेळापूर्वी सांगितलं, पुन्हा पण एकदा. पुन्हा एकदा सांगते. गुप्तधन लिहून घेतोयस का? नाही, सह्याद्री को वंदन, ऐनक, समय, सच्चा सुख आणि रघुनाथ माशेलकरांचा जो आहे शेवटचा डॉक्टर विश्वास मेहेंदळे यांचा, त्या धड्यांवर करा. कविता त्याला कळल्या नसतील तर बोधामृत ही कविता संत कवी तुकडोजी महाराजांची आहे, त्याच्यावर करा. आणि शहीद ही कविता आहे दाने मकई के, ह्या निलय उपाध्यायांच्या कवितांवर. आणि बाललीला, हे कृष्णाची जी बाललीला आहे त्या कवितेवर करा. आणि ह्या 2 महत्वाची गोष्ट सांगायची आहे की 2 कवितांवर, पहिल्या 2 कविता आहेत त्या कवितांवर रिक्त स्थानोकी पूर्ती येणार नाही. रिक्त स्थानोकी पूर्ती येणार नाही, म्हणजे हे लक्षात ठेवायला पाहिजे. ठेवायला मॅडम, मगाशी आपण थोडंसं व्याकरणाबद्दल बोलत होतो, म्हणजे विद्यार्थ्यांचे फोन तर येतातच आहे, पण व्याकरणाची तयारी कशी करायची, मुहावऱ्यांबद्दल सांगा. मुहावरे मी सांगत होते. मुहावऱ्यांचं परफेक्ट उत्तर म्हणजे जे अपेक्षित आपल्या उत्तर पुस्तकाच्या पाठच्या बाजूला मुहावरे दिलेले आहेत त्याचे अर्थ तेच लिहिले पाहिजे आणि त्याचं अर्थपूर्ण यथार्थ असं अर्थपूर्ण वाक्य. मॅडम, पुन्हा एक फोन आलेला आहे, आपण बोलूयात. केतन पाटील ठाण्याहून प्रश्न विचारतोय. केतन, प्रश्न विचार. हा, माझा प्रश्न असा आहे की आपण कवितांचे दीर्घोत्तरी प्रश्न कशा रीतीने पाठ करू शकतो? पाठ नाही करायचे बाबा. त्याचे उत्तर लिहिताना कवी जे आहे
कवितेचा अर्थ समजून घेतलेला असला पाहिजे. कविता पूर्ण समजली की पाठांतराची काही आवश्यकता नाही. कवी आणि कवितेचं नाव आणि कवीला एक छोटंसं विशेषण दिलं पाहिजे आणि मध्यवर्ती कल्पना कवितेची हे पहिल्या परिच्छेदात लिहायचं. दुसऱ्या परिच्छेदामध्ये प्रश्न कशा प्रकारे विचारलाय च्या अनुषंगाने 3 ते 4 मुद्दे लिहिणं अपेक्षित. मॅडम पुन्हा सविस्तर बोलू त्याच्याबद्दल. आपण राधिका गोंधळी नाशिकहून आपल्याला प्रश्न विचारते. राधिका, काय आहे तुझा प्रश्न? हा, नमस्कार मॅडम. नमस्कार. हा, कुठल्या प्रकरणावरती शक्यतो जास्त भर द्यावा हिंदीच्या पाठांतरासाठी? संयुक्त आहे का संपूर्ण? तुझं संयुक्त, तुझं 180 पूर्ण 100 मार्कांचा पूर्ण. बरं. हा, आणि व्याकरणाची कशी तयारी करावी? व्याकरणामध्ये काहीच नाही. अव्यय आहे, अव्ययाचा वाक्यात उपयोग करायला येणार आहे. दुसरी गोष्ट आहे मुहावरे. वाक्य शुद्धीकरण हा प्रश्न आहे. वाक्य शुद्धीकरणामध्ये 2 किंवा एखादीच चूक आहे वाक्यामध्ये, ती आपण शोधता आली पाहिजे. म्हणून नीट पाठांचं वाचन हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट, तिला काय प्रश्न विचारला होता? पहिला तिचा प्रश्न होता की कोणत्या धड्यांवर अधिक जोर द्यायचा. तर पहिला धडा आहे गुप्तधन प्रेमचंदजींचा, त्याच्याकडे लक्ष दे. सह्याद्री को वंदन काकासाहेब कालेलकरांचा जो पाठ आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ऐनक हा धड्याचं हास्य व्यंगात्मक निबंध आहे, त्याच्यावर त्याचे जो मोठा प्रश्न आहे तो करा. सच्चा सुख एकांकिका आहे विश्वंभर मानवांची, त्याचा जो मोठा प्रश्न आहे एकाच प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे. आणि धडा नीट काळजीपूर्वक वाचला असेल तर कोणत्याही अगदी खरं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांना आपण पुन्हा एकदा हे सांगू की धडे कविता नीट वाचा, नीट समजून घ्या, म्हणजे त्याची उत्तरं छान तुम्हाला लिहिता येतील. मॅडम आहेतच तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, शंका समाधान करायला. इथे आपण एक ब्रेक घेणार आहोत. पहा फक्त IBN लोकमत.